मोठी बातमी समोर येते ती म्हणजेच तुमच्या गावची जत्रा यंदा होणार नाही। कारण राज्यातील जत्रा आणि यात्रांवरती बंदी येण्याची शक्यता आहे। जीबीएस मुळे राज्यातील यात्रांवरती निर्बंध येण्याची शक्यता वर्तवली जाते। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत। जीबीएसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेताच हा महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आता केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितलं आहे। जयप्रकाश नड्डाजींच्या मार्गदर्शनाखाली अतिशय तत्परतेने काम करत आहे। आम्ही पूर्ण क्षमतेने सज्ज आहोत। राज्याचं आरोग्य खातं सुद्धा याच्यावर मात करण्यासाठी पूर्ण व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी केलेल्या आहेत। आणि हा जर गर्दीमुळे किंवा संसर्गजन्य म्हणून जर हा रोग त्या ठिकाणी होत असेल तर निश्चितच या ठिकाणी संबंधित डॉक्टर असतील, अधिकारी लोक असतील, यांच्यासोबत बैठक घेऊन त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल। आणि यानंतर उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। 27 ते 28 दिवसांपूर्वी धस मुंडेंची भेट झाल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय। सरपंचांच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी यावरती आमचा फोकस असल्याचं बावनकुळे म्हणाले। ई कॉमर्सला इफ्कोची उत्पादनं विकण्याचा अधिकार नाहीये। सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानी यांच्या आरोपांना इफ्को कंपनीने स्पष्टीकरण दिलंय। ॲग्री बिग्री वेबसाईटला ऑनलाईन विक्रीचा अधिकार नाही। हे प्लॅटफॉर्म गैरवाजवी किमतीत उत्पादनं विकतात असं स्पष्टीकरण इफ्को कंपनीने दिलंय। संजय राऊतांनी थेट भाजपलाच आता आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय। जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भाजपनं सुरेश धस हा मराठा चेहरा पुढे आणला आणि त्यासाठी संतोष देशमुखांच्या खुनाचा त्यांनी वापर केला। त्यामुळेच संतोष देशमुखही आता देशमुखांचा हत्या करण्यात भाजपचा हात आहे का असा गंभीर सवाल राऊतांनी उपस्थित केलाय। धनंजय मुंडेंचा राजीनामा कोण घेणार हे आधी ठरवा असा टोला संजय राऊतांनी अजित पवारांना लगावलाय। सिंचन घोटाळ्याच्या आरोपावेळी मी राजीनामा दिला होता, त्याचा निर्णय असतो असं सूचक विधान अजित पवारांनी केलं होतं आणि त्यावरूनच राऊतांनी दादांवरती आता हल्लाबोल केलाय। भाजप आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडेंच्या भेटीची बातमी चंद्रशेखर बावनकुळेंनी फोडल्याची टीका आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलेली आहे। रोज डेच्या दिवशी धस मुंडेंची भेट झाली आणि नंतर बावनकुळेंनी त्यांचा व्हॅलेंटाईन केला असा टोला आव्हाडांनी लगावलाय। कोणावरही आरोप करून राजकीय जीवनातून उद्ध्वस्त करणं योग्य नाही असं वक्तव्य ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडेंनी धनंजय मुंडेंबाबत केलंय। यावेळी त्यांनी अजित पवार आणि अनिल देशमुखांचा संदर्भ दिलाय। त्यांच्या राजीनाम्यानंतर सुद्धा त्यांच्यावरील आरोप सिद्ध होऊ शकले नाही असं तायवाडे म्हणाले। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 28 फेब्रुवारीला महत्त्वाची बैठक होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात ही बैठक होणार आहे। वायबी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत ही बैठक घेतली जाईल, तर सर्व आमदार खासदार या बैठकीला उपस्थित राहतील। विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची 20 फेब्रुवारीला बैठक होणार आहे। यात अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी ठरवला जाईल। अधिवेशनाला 3 मार्चपासून सुरुवात होईल। फडणवीस सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून सुरू होणार आहे। 10 मार्चला अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील, तर या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1,500हून 2100 होणार का हे पाहावं लागेल। मंत्रालयात आता उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षही स्थापन करण्यात येणार आहे। एकनाथ शिंदेंचा हा स्वतंत्र वैद्यकीय मदत कक्ष असेल। उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष हा राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाशी संलग्न असणार आहे, तर या कक्षाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या जन आरोग्य योजनेची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल। नाशिकमध्ये महायुतीत श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचं चित्र आहे। भगूर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेवरून शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जुंपली आहे। पाणीपुरवठा योजनेचं भूमिपूजन अजित पवारांनी केलंय, मात्र आता एकनाथ शिंदे पुन्हा त्याच पाणीपुरवठा योजनेचं भूमिपूजन करणार असल्याचं समजतंय।
खासदार श्रीकांत शिंदेंनी उद्या मुंबईतील आजी माजी आमदार, खासदार, विभाग प्रमुख आणि इतर महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावलेली आहे. वरळी डोम या ठिकाणी सायंकाळी 5 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलंय आणि यावेळी महापालिका निवडणुकांबाबत श्रीकांत शिंदे मार्गदर्शन करण्याचीही शक्यता आहे. राज्यातील 11 माजी आमदारांना अजूनही आमदार निवासाचा मोह सुटलेला नाहीये. आमदार निवासातील रूम त्यांनी सोडलेल्या नाहीत. काही मंत्र्यांचेही बंगले मिळाल्यानंतर सुद्धा आमदार निवासाचा ताबा त्यांनी सोडलेला नाहीये. तर नोटीस देऊन सुद्धा ते खोली सोडत नसल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सर्व खासदार आणि आमदार फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराज इथे कुंभस्नानासाठी जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे सुद्धा त्यांच्यासोबत असतील. शिवजयंती साजरी झाल्यावरती 20 तारखेला मुहूर्त ठरवला जाणार असल्याची माहिती आहे. कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या भेटीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पोहोचलेत. न्यू पॅलेसवरती गडकरी दाखल झाले. न्यू पॅलेसवरती काँग्रेस आमदार सतेज पाटील, पवार गटाचे समरजित घाटगे यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आवाज म्हणून भूमिका घेणाऱ्या जयंत पाटलांचं दर्शन गेल्या काही दिवसांमध्ये दुर्मिळ झाल्याचं दिसून येत आहे. जयंत पाटलांबाबत चर्चा सुरू असतानाच केंद्रीय मंत्री गडकरींच्या हस्ते इस्लामपूरमधील इंजिनिअरिंग कॉलेजचं उद्घाटन करण्यात आलं आणि त्यामुळे जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना आता उधाण आलंय. सांगोला इथल्या बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. माढ्याचे विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना बसायला खुर्चीच मिळाली नाही, तर माजी खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर हे मात्र खुर्चीवर बसल्याचं पाहायला मिळालं. मी आऊट होणारा प्लेअर नाही असं आमदार डॉक्टर बालाजी केळकरांनी म्हटलंय. मी अंबरनाथचा सचिन तेंडुलकर असंही ते म्हणाले. अंबरनाथमध्ये आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. तुम्ही जर UPI पेमेंट्स करत असाल तर तुमच्यासाठी सगळ्यात मोठी बातमी आहे. कारण आता UPI पेमेंट्सच्या नियमांमध्ये बदल झालेत. मात्र घाबरू नका, हे नियम ग्राहकांच्याच फायद्याचे आहेत. एखाद्या व्यक्तीचा UPI व्यवहार अयशस्वी झाला, त्याचं पेमेंट बँक खात्यात परत आलं नाही, तर आता घाबरण्याची गरज नाहीये. चार्जबॅकची ही सर्व प्रक्रिया आधी मॅन्युअली करावी लागत होती, मात्र आता ही सर्व ऑटोमॅटिक होणार आहे आणि त्यामुळेच ग्राहकांना जलद परतावा मिळण्यास मदत होईल. तसंच बँकांसाठी ही प्रक्रिया सुलभ होणार आहे. तर UPI व्यवहार अयशस्वी झाले तर परताव्यासाठी चार्जबॅकची प्रक्रिया आधी अस्तित्वात होती. परतावा मिळण्यासाठी मॅन्युअली चार्जबॅकच्या विनंतीची आवश्यकता होती. नवीन नियमांनुसार चार्जबॅक विनंती आपोआप स्वीकारली जाईल आणि परताव्याची विनंती आपोआप स्वीकारली जाईल किंवा नाकारलीही जाईल. तर ग्राहकांना जलद परतावा मिळेल. बँकांसाठी ही प्रक्रिया यामुळे सुलभ होणार आहे. आणि यानंतर आता वळूयात टॉप 50 कडे. पुणे महापालिकेनं RO प्रकल्पावरील निर्बंध हटवलेत. शुद्ध पाणी पुरवण्याचा दावा करणाऱ्या RO प्रकल्पांमध्ये GBS साठी कारणीभूत असणारा जीवाणू आढळून आल्यानं पुणे महापालिकेनं 30 प्रकल्पांना टाळे ठोकले होते. तसंच या प्रकल्पांसाठी महापालिकेनं नियमावलीही तयार केली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील एका पेट्रोल पंपावरती चक्क पेट्रोलऐवजी दुचाकीत पाणी भरलं गेलं. वाहनांमध्ये 80% पाणी आणि फक्त 20%च पेट्रोल भरून देण्यात आलं. शाहूनगर इथल्या HP कंपनीच्या भोसले पेट्रोल पंपवरती हा प्रकार घडलाय. तर पेट्रोल पंपाच्या टाकीमध्ये पाणी गळती झाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय. शिर्डीमध्ये एजंटनं परदेशी पाहुण्यांना चुना लावलाय. साई दर्शनासाठी आलेल्या युनायटेड किंगडम इथल्या भाविकांची आर्थिक फसवणूक झाली आहे. साई मंदिरात चढवण्यासाठी 500 रुपयांचं पूजा साहित्य 4000 रुपयांना विकल्याचा प्रकार उघडकीस आलाय आणि फसवणूक झाल्याचं लक्षात येताच बलदेव यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी 2 एजंट्सला ताब्यात घेतलंय.
कोल्हापूरमध्ये जणू फुटबॉलचा महाकुंभमेळाच भरल्याचं दिसत होतं. शाहू स्टेडियम फुटबॉल वर्ल्ड कप सारखंच हाऊसफुल झालं होतं. KSA सिनियर लीगमध्ये तालीम मंडळ विरुद्ध शिवाजी तरुण मंडळ यांच्यात मॅच झाली. मात्र ही मॅच पाहण्यासाठी कोल्हापूरकर फुटबॉल चाहत्यांनी छत्रपती शाहू स्टेडियमवरती तोबा गर्दी केली होती. बक्षीस वितरण समारंभाला आपण प्रारंभ करीत आहोत. माननीय मंत्री साहेब. शिवजयंतीनिमित्त राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून 19 ते 27 फेब्रुवारीपर्यंत स्वराज्य सप्ताह साजरा होणार आहे. 19 तारखेला अजित पवार शिवनेरीवरून, सुनील तटकरे पद्मदुर्गवरून तर अदिती तटकरे किल्ले रायगडावरून स्वराज्य सप्ताहाला सुरुवात करतील, अशी माहिती आनंद परांजपे यांनी दिली आहे. शिवजयंतीनिमित्त नाशिकमध्ये यंदा रायगडावरील कर्तव्य आणि निष्ठेची पायरी साकारण्यात आलेली आहे. किल्ले रायगडाचं बांधकाम करणाऱ्या हिरोजी इंदुलकर यांनी रायगडाचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीवरती आपलं नाव कोरण्याची विनंती केली होती. याच निष्ठेच्या पायरीची प्रतिकृती नाशिकमध्ये साकारण्यात आली आहे. अयोध्येच्या राम मंदिरात दररोज देश विदेशातून मोठ्या संख्येनं भाविक पूजेसाठी पोहोचतात. इथे दाखल होणाऱ्या भक्तांची संख्या दररोज नवीन विक्रम करत असल्यानं राम मंदिराचं उत्पन्नही झपाट्यानं वाढलंय. सध्या ते देशातील 3ऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक उत्पन्न मिळवणाऱ्या मंदिरांपैकी एक आहे. तुमच्या गावाची जत्रा यंदा होणार नाहीये, कारण राज्यातील जत्रा यात्रांवरती बंदी येण्याची शक्यता आहे. GBSमुळे राज्यातील यात्रांवरती निर्बंध येण्याची शक्यता आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनीच याबाबत संकेत दिलेत. तुळजाभवानी देवीच्या गर्भगृह विस्ताराबाबत तांत्रिक अडचणी येत असून पुरातत्व विभाग त्याबद्दल निर्णय घेणार असल्याची माहिती मंदिर संस्थानचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी सचिन ओंबास यांनी दिली आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता देवीच्या गर्भगृहाचा विस्तार करण्याची पुजारी आणि तुळजापूरकरांकडून मागणी सुरू आहे. शेगावात श्री गजानन महाराजांचा 147वा प्रकट दिन सोहळा साजरा होतोय. सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्यासह देशभरातून असंख्य भाविक संत नगरी शेगावमध्ये दाखल होत आहेत. गणगण गणात भोतेच्या गजरात पायी दिंड्या शेगावात दाखल होत आहेत. यवतमाळमध्ये पळस फुलल्यानं सध्या केसरी रंगाची चादर चढल्याचं रानावनात पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे रस्त्याच्या कडेला पळस बहरल्यानं ये जा करणाऱ्या वाहन चालकांना आकर्षित केलं जात आहे. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी बोगस कांदा बियाण्यांपासून वाचण्यासाठी शेतात डोंगळे लावत स्वतःचं दर्जेदार बियाणं तयार केलं. तसंच लागवड करून उरलेलं बियाणं विक्री करता येत असल्यानं त्याचा फायदाही आता शेतकऱ्यांना होतोय. नालासोपाराच्या विजयलक्ष्मी नगरामध्ये 41 इमारती पालिकेकडून जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. माजी नगरसेवक सीताराम गुप्तांनी 2010 ते 2012 दरम्यान बनावट बांधकाम परवानगी आणि भोगवटा प्रमाणपत्र बनवून 41 अनधिकृत इमारती बांधल्या होत्या. त्यात 2000हून अधिक कुटुंब राहत होते. हिंगोलीत पालिकेच्या दुर्लक्षाने तयार झालेली अतिक्रमणं पूरस्थितीला कारणीभूत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय. सप्टेंबर 2024 मध्ये हिंगोली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री अब्दुल सत्तारांनी त्यामागील कारणं शोधण्याचे आदेश दिले होते. अखेर प्रशासनानं अतिक्रमणामुळे पूर आल्याचं सांगितलंय. रत्नागिरीच्या मिऱ्या किनाऱ्यावरील बसरा स्टार जहाज भंगारात काढण्याच्या हालचाली आता सुरू झाल्या आहेत. 35 कोटींचं हे जहाज 2 कोटींमध्ये भंगारात काढलं जाणार आहे. 5 वर्षांपूर्वी दुबईहून मालदीवला जाताना निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडल्यानं हे जहाज मिऱ्या समुद्रकिनारी अडकून पडलं होतं. भरधाव खासगी ट्रॅव्हल्सनं एका दुचाकीला धडक दिल्यानं भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली. पती गंभीर जखमी झालेला आहे. अपघातानंतर ट्रॅव्हल्स चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस इथून मोसंबी घेऊन येणाऱ्या ट्रकचा नांदेडच्या हदगाव इथे अपघात झाला. अपघातात सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही. ट्रक उलटल्यानं मोसंबीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. नाशिकमधील सराफा दुकानामध्ये भर दिवसा दरोडा टाकण्यात आलाय. व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत तिघांनी दुकानातील सोनं लंपास केलं. माऊली लॉन्स परिसरातील श्री ज्वेलर्स या दुकानात हा प्रकार घडलाय. दरोडेखोरांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस आता पुढचा तपास करतायत. डुप्लिकेट चावीनं लॉक उघडून 15 दुचाकी चोरणाऱ्या आरोपीला नागपूरमध्ये पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून एका दुचाकीसह एकूण 7,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. शिवम नाकाडे असं या चोरट्याचं नाव असून त्याच्या फरार साथीदारांचा आता शोध सुरू आहे.